व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव विद्या किरण जगताप. मी इयत्ता 4थी शिकत आहे. आज 26 जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी फार महत्त्वाचा आहे. त्यापैकी एक म्हणजे प्रजासत्ताक दिन होय. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, पण त्यांची लोकशाही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. म्हणून हा प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आमचा भारत एक मोठे लोकशाही राज्य आहे. लोकांसाठी चालविलेले राज्य. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 रोजी मिळाला होता. त्यापासून प्रजेची सत्ता सुरू झाली. हा दिवस भारताच्या सर्वत्र साजरा केला जातो. भारताच्या राजधानीत सकाळी ध्वजारोहणानंतर लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होते. प्रत्येक राज्य, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात आणि गावगावातून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. शाळेतून, सरकारी कार्यालयातून सकाळी ध्वजवंदनाचा कार्यक्रम होतात. तसेच लहान मोठी मुले तिरंगा हातात घेऊन भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरीत भाग घेतात. सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, सर, मॅडम, गावकरी मंडळी यांच्या उपस्थित ध्वजारोहण केले जाते. या दिवशी संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण दिसून येते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.